नमस्कार. प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्त्व आहे आणि त्या महिन्यात विविध व्रतवैकल्ये साजरे केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय, तसेच किती मार्गशीर्ष गुरुवार आहेत ते जाणून घेणार आहोत. तसंच पूजा मांडणी आपण कशी करायची आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम आपण पूजेच्या मांडणीसाठी लागणारे साहित्य एका बाजूला काढून ठेवायचे आहे. जसे की चौरंग, रांगोळी, हार, फुले, देवीची ओटी, तसेच सजावटीचे जे साहित्य आपण लागणार आहे ते सर्व एका बाजूला काढून ठेवायचे आहे. फळं, तसंच देवीला लागणारी वेणी, तुम्ही सगळं बघू शकता. जे जे साहित्य लागणार आहे ते आपण सगळं एका साईडला करून ठेवलं आहे. त्यामुळे काय होतं, पूजा करताना आपल्याला सारखं उठावं लागत नाही पूजा करताना. तर सर्वप्रथम आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत रांगोळीचं आणि त्यावरती आपण आपला चौरंग ठेवायचा आहे. पूजा मांडणीच्या आधी सर्वप्रथम घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची आहे. पूजा मांडणी करत असताना लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री ही क्ली ए कमलवासिने स्वाहा असा मंत्र उच्चार करत राहायचा आहे. तर सर्वप्रथम आपण एक स्वच्छ तांब्याचं जे आपला तांब्या आहे तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. एक सुपारी टाकणार आहोत, तांदूळ टाकायचा आहे, दुर्वा टाकायचा आहे, एक फूल, एक नाणं टाकायचं आहे. त्यानंतर आपण आंब्याची डहाळी 5 पानांची ठेवायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर अवेलेबल असतील तर फळझाडांची 5-5 पाने आपण घेणार आहोत आणि एका नारळाला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत आणि तो अशा पद्धतीने आपण कलशावर ठेवून घ्यायचा आहे. आपण हळदी कुंकू नारळालाच का लावून घेतलेला आहे, कारण आपण मुखवटा लावणार आहोत लक्ष्मीचा, त्यामुळे आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे नारळाला. त्यानंतर तुमच्याकडे जे अवेलेबल पोशाख असतील, दागिने असतील ते तुम्ही सजावटीसाठी म्हणून वापर करू शकता. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावरती तांदूळ पसरवून त्यावर कलश ठेवावा. चौरंगासमोर रांगोळी काढावी. तसंच नारळाला देवी समजून तिला सजवावे. दागिने गजरे घालावेत. देवीची पूजा करावी. हल्ली देवीचे मुखवटे, पोशाख, दागिने, पूजा साहित्य सर्व बाजारामध्ये उपलब्ध असते. पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य किंवा कथा वाचन करावे. जर तेव्हा जमले नाही तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा वाचन करू शकता, पण दिवसाभरामध्ये एकदा तरी तुम्ही कथा वाचन करायचं आहे. देवीची आरती करायची आहे. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे आपण उद्यापन करत असतो. त्यावेळी ब्राह्मणांना दान द्यावे. सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू द्यायचे आहे. आता बघा, अशा पद्धतीने आपण देवीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण मांडणी सुरू करणार आहोत. तर यावर्षी मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते. आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. तर जाणून घेऊया यंदा किती गुरुवार आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. यंदा 2024 मध्ये मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा 5 डिसेंबरला येणार आहे. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 12 डिसेंबर 2024 ला, तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 19 डिसेंबर 2024, चौथा मार्गशीर्ष गुरुवार 26 डिसेंबरला असणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूजा मांडणी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपण देवीची ओठी सुद्धा ठेवलेली आहे. तसंच गणपती बाप्पांची सुद्धा आपण स्थापना करून घेतलेली आहे. श्रीयंत्र ठेवलेलं आहे. महालक्ष्मी कथेचे महात्म्याचं एक आपण प्रत सुद्धा ठेवलेली आहे पुस्तकाची. तसंच आपण पंचामृत सुद्धा ठेवलेलं आहे. सर्व पूजाविधी आटोपून आपण हळदी कुंकू लावायचा आहे. तसंच धूप दीप दाखवायचा आहे. घंटानाद करून पूर्ण पूजा करून घ्यायची आहे. श्री महालक्ष्मी महात्म्याची कथा वाचायची आहे. आरती म्हणायची आहे.
संध्याकाळी मिष्टान्नाचं जेवण बनवायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे देवींना. तसाच गाईसाठी एक नैवेद्य बाजूला काढायचा आहे आणि तो आपण गाईला खाऊ घालणार आहोत. सर्व कुटुंबाने एकत्र बसून जेवण करायचं आहे. तसंच घरातील जे आपलं वातावरण असणार आहे ते आनंदी ठेवायचे आहे. कुठलंही भांडण तंटा करू नये. तसंच मांसाहार महिनाभर आपण करायचा नाहीये. मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडेच असते. मात्र त्याला जर आपण आणखीन वृद्धिंगत करायचं असेल तर पूजापाठ करणे किंवा लक्ष्मीचे व्रत करणे, तिची पूर्ण सेवा करणे, दिवसभर कथा वाचन करणे, या महिन्यामध्ये दान धर्म करणे, अशा पद्धतीने आपण ही जी सेवा आहे ती आपण लक्ष्मीजी केल्यामुळे जे लक्ष्मीचे स्वरूप आपल्या सूक्ष्म प्रमाणामध्ये घरामध्ये असते ते वृद्धिंगत होण्यामध्ये मदत होत असते. मार्गशीर्ष महिन्यातील एखादा गुरुवार जर महिलांना पूजा मांडणी करायला जमले नाही, म्हणजे मासिक धर्म वगैरे चालू असेल, तर यावेळेस कोणाकडून तरी पूजा मांडणी करून घ्यावी आणि कथा आपण ऐकायची आहे त्या दिवशी. त्यामुळे सुद्धा आपलं ते व्रत पूर्ण होत असतं. महिलांप्रमाणे पुरुष सुद्धा हे व्रत धरू शकतात. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे व्रत करतात. देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात. कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत करत असतात. तर तुम्हाला ही पूर्ण माहिती कशी वाटली आणि पूजाविधी, पूजेची मांडणी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगणार आहात. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं आहे. त्यामुळे पुढील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर इथेच हा मी व्हिडिओ संपवते. सगळ्यांचे धन्यवाद.